तुम्ही काम करता इथे? एका कियावाल्याला पार्किंग साठी दिली जागा? हाँ किया को पार्किंग हा पार्किंग के लिए दिया हुआ है। कियाला. पण हे कुणासाठी आहे पार्किंग? कंपन्यांसाठी पार्किंग आहे की स्थानिक लोकांसाठी पार्किंग आहे? सगळ्याला आहे पार्किंग. तर तुम्ही यांना फिक्स दिली तर इथं स्थानिक जनता पार्किंग कशी करेल? स्थानिक जनतेला पार्किंग आहे ना दादा. अरे मी काय म्हणतोय, इथे एवढ्या कियाच्या गाड्या फिक्स मध्ये तुम्ही लावलात, बरोबर आहे ना? तर स्थानिक जनता कशी लावेल मला सांगा ना. स्थानिक जनतेला पार्किंग आहे ना, खालची आहे ना पार्किंग आपल्याकडे. अरे मी काय म्हणतोय, हे जर निघालेत गाड्या तर दुसरे येतील ना. तुम्हाला भाडा भेटतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठल्या कंपनीला भाड्यावर देणार, असं आहे तुमच्या नियम मध्ये? वो तो आप सेट से बात कर लीजिए. कौन है सेठ तुम्हारा? सेट का नंबर ले लीजिए. बात वो नंबर लेगा मैं, तुम दिया ना किया को पार्किंग, हाँ बराबर है. चला या आगे आओ जरा. थोड़ा क्या हम आपके माध्यम से, क्या नाम है आपका? शिव कुमार. किधर रहते आप? इधर रहता चांदीवली में. चांदिवली मध्ये राहत आहे. सध्या आम्ही आहोत चांदिवली विधानसभेमध्ये. बुमरँग कॉम्प्लेक्स आहे, इथं महानगरपालिकेची पार्किंग आहे. सध्या चांदिवली विधानसभेमध्ये चालायला जागा नाहीये कारण अनधिकृत पार्किंगमुळे. आता महानगरपालिकेने ही व्यवस्था तर बनवली, पण हे कुणासाठी? तर हे कियासाठी. और ग्राउंड में किसको दिया? टाटा को. ग्राउंड में पार्किंग है, पब्लिक का पार्किंग है. इंडिविजुअल गाड़ी है. टाटाला दिले टाटा हा? है गाड़ी. आहेत ना टाटाच्या? ठीक है. इंडिविजुअल गाड़ी भी हाँ, लगता है ना. इंडिविजुअल गाड़ी टाटा को दिया कि नहीं वो बोलो. दिया है ना टाटा को भी? टाटा को भी दिया है ना, तो बोलो ना दिया है. इंडिविजुअल भी लगता है. आता तुम्हाला दाखवतोय, कारण स्थानिक जनतेला पार्किंग करण्यासाठी जागा नाही म्हणून ते लोक रस्त्यावर लावतात आणि ट्रॅफिकवाले त्यांना फाईन मारतात. कारण आम्ही विरोध करतो की बाबा रस्त्यावर चालायला जागा नाही, तर त्या लोकांनी लावायची कुठे? तर ही बुमरँग मध्ये महानगरपालिकेची पार्किंग आहे. तर आता तुम्हाला दाखवतो त्याची काय अवस्था आहे. या हे दाखव. हे यांची पहिली फ्लोरिंग दाखव. किती भाडं येते तुम्ही एक गाडीचा? 2500 रुपये महिने का? हे बघा, हे पैसे पण बीएमसी मध्ये कंप्लेंट दिली आहे आम्ही. कधी दिली तुम्ही? आता चालू केले कधीपर्यंत दिले होते? अहो मी काय म्हणतो, कधी दिली? एक वर्ष झालं. 1 वर्ष झाला याची तुम्ही कंप्लेंट दिली आहे, तरी महानगरपालिका काही करत नाही. बरोबर आहे, ठीक आहे. 1 वर्ष झाले, ज्याला कॉन्ट्रॅक्ट भेटलाय तो कंप्लेंट करतोय, पण कोण ऐकायला तयार नाही. हे दाखवा. टॉयलेट दाखवा जरा. हे टॉयलेट आहे ना? बापरे, ते दाखव. हे टॉयलेट दाखवा. हे लोकांसाठी टॉयलेट आहे, जे ड्रायव्हर बिचारे असतात. हे बघा, ह्याला टाळा मारलाय आणि ह्याची अवस्था तर तुम्ही बघा. फक्त दाखवा जरा. आतमध्ये जा. ही टॉयलेटची परिस्थिती आहे. म्हणजे ड्रायव्हर लोकांनी वॉशरूम जायचं असेल, बाथरूम जायचं असेल तर कशा परिस्थितीमध्ये ठेवलं हे तुम्ही बघू शकताय. ड्रिंकिंग वॉटर. हे बघा, ड्रिंकिंग वॉटर. कुठे आहे पाणीचं कनेक्शन दादा? पाणीचं कनेक्शन कुठे आहे इथे? का मग का लिहिलंय ड्रिंकिंग वॉटर इथे? हा, गाड्या कुठून धुतात? पाणी कुठून येतो? बाथरूम मध्ये येते. त्याच्यानी गाड्या धुतात? कुणाला काय एजन्सी दिली आहे ती? पण मग जे ड्रायव्हर ते येते ते स्वतःच होते. आता खाली तुम्हीच भेटले ना मला? तुम्ही मला काय, तुम्ही होते का खाली? बरं, तुम्ही पण बसले होते, माझी गाडी गेली. अरे हो, तुमने क्या बोला? ऊपर पार्किंग नहीं है. ऊपर तो इतना पार्किंग है, मेरे को क्यों ना बोला तुमने फिर पार्किंग नहीं है करके ऊपर? मेरे को अभी जब मैं ऊपर आ रहा था तभी आपको बोला, आप बोले मेरे को. अरे हाँ, ऊपर जाना है पार्किंग करने. तुम क्या बोले? ऊपर पार्किंग नहीं है. नीचे पार्किंग का पावती फाड़ो. नहीं, वो बाद में बात है. तुम मेरे को बोला पार्किंग ही नहीं है. आप अगर नीचे पावती वांधा नाही. हे बघा, हे मला वाटतंय सगळे रिक्षा. हे गाडी बघा, ही गाडी बघा. आता ही गाड़ी मला वाटते ये कितने साल से गाड़ी है? इधर आओ, सुनो ना मेरी बात. इसका भाड़ा कौन दे रहा है? इसका भाड़ा नहीं आ रहा है तो क्यों रखा है इसको फिर? इधर आओ तुम इधर आओ. किसको बोला है? बीएमसी में किसको बोला आपने? बीएमसी में कौन से अधिकारी को कंप्लेंट किया है? जो एस वार्ड में जो एस वार्ड नहीं लगता, इधर एल वार्ड लगता है. जो इंजीनियर सब इंजीनियर होता है उसको. बराबर. ये गाड़ीचा नंबर घे जरा. गाड़ीचा नंबर घे. कौन भाड़ा दे रहा है इसका, मेरे को बताओ जरा. क्या लोगों के लिए क्या उनका फिक्स पार्किंग दिया क्या तुम लोगों ने?
हा हे दाखव, हे खालती हे दाखव जरा, काय परिस्थिती आहे दाखव. लोक जे गाड्या लावतात त्यांची पण काय अवस्था आहे बघा, त्यांची गाड्यांची हालत काय होत असणार. हे बघा पूर्ण फ्लोरिंग गेलेली आहे. मला वाटतं याचे टेंडर पण पास करून घेत असतील बीएमसी, कारण कॉन्ट्रॅक्टर तर म्हणतो आम्ही 1 वर्षापासून कंप्लेंट करतोय. हे काय, हे पण ड्रिंकिंग वॉटर. इधर आहे शौचालय, बघ जरा शौचालय बघ जाऊ. हे पण ड्रिंकिंग वॉटर दाखव. दाखव पहिला ड्रिंकिंग वॉटर दाखव. थांब, हे थांब इथे पहिले रिक्षावाल्याला इथं ये राजे. नहीं नहीं ठीक है. कितना भाड़ा देते तुम? 1200 रुपया देते. बोलता नहीं इन लोग को पार्किंग का, ये फ्लोरिंग का, रिक्शा को तकलीफ. क्या बोलूंगा तो उन लोगों को भी, हाँ अपने लोगों को सुनाए. काय को सुनाएंगे? ओके मालिक है, अपन मालिक है, पैसा अपना है ना. किसका है पैसा? ये नहीं मालूम किसका पैसा है ये. नहीं नहीं पैसा तुम दे रहे हो, तुम्हारा जेब का दे रहे हो ना, अपन भाड़ा दे रहे हैं ना, तो हमको जगह मिलना मांगता ना. अच्छा तसे सगळे घाबरलेले आहेत, कोण बोलायला तयार नाहीये. हे शौचालय दाखवा. शौचालय है क्या इधर तुमको जाने के लिए? बाथरूम बाथरूम का बंद है. सब बंद है. हे दाखवते बाथरूम का. नीचे वाला चालू है, हम्म, वो भी एकदम अंदर है. वो भी एकदम गंदा है, कोई जाता नहीं है. ओके. नाही नाही, दाखवते परिस्थिती काय दाखवा, ते दाखवा काय करून ठेवलंय ना या चांदिवलीची अवस्था. ते दाखवा जरा. चलो ठीक है जाओ. हा हे कंपनीला दिली. हे कुठल्या कंपनीला दिली तुम्ही? हे कुठल्या कंपनीला दिली? इंडिव्हिज्युअल गाडी रखता है. हे इंडिव्हिज्युअल नाही, हे कंपनीला तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही खोटं बोलणार ना मला 2 दिवस लागतील सगळे, आणि मी जेव्हा खोदणार ना तर तुम्हाला त्रास होणार. त्याच्यापेक्षा प्रामाणिकपणे सांगा हे पार्किंग कुणाला दिली आहे तुम्ही? ही कंपनी है. ही कुठली कंपनी आहे? ह्याला दिलंय? हाँ, कैरम लगे हुए हैं. मग दिलंय बोला ना, तुम्ही का बोलत नाही? या इथे कुठं किती पार्किंग आहे त्याला, या इथे. हे काय आहे? दुसऱ्या गाडी लागून म्हणून अशी ड्रॉप करून ठेवतो. नाही हे गाड्याचं फ्युचर वगैरे ठीक आहे. चेंज करायचं सगळं बघा ना, सगळं साहित्य इथे. म्हणजे हे काम पण इथं होतं या गाड्यांचं, बरोबर आहे? नाही काम नाही होतं का खाली होतं. नाही खाली गॅरेज आहे. आहे ना? त्याच्या खाली गॅरेज आहे का? गॅरेज आहे मोठ्या बरोबर. गाड्यांचं. एकदम मोठ्या कुठली कंपनी आहे? कैरम. कॅरम कंपनीला एवढं पूर्ण भाड्यावर देऊन टाकलेलं आहे. कॅरम कंपनीला म्हणजे यांची फिक्स इन्कम या कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःची करून घेतली आहे. याला कॉन्ट्रॅक्ट का भेटलाय? स्थानिक जी गाड्या आहेत ते रोज येणार आणि रोज जाणार. रस्त्यावर त्यांना फाईन बसू नये, कारण त्यांना हजारो रुपये फाईन बसते. कितना भाड़ा है इधर 4 व्हीलर का? 3500 रुपया. बड़ा ट्रक का? बड़ा ट्रक का जगह नहीं है. आप देते नहीं कि जगह नहीं? जगह नहीं है, टेम्पो लगता है. टेम्पो लगता है. टेम्पो का कितना है? 3,500. 3.5 है. रिक्शा का? रिक्शा का 1200. 1200 रुपये. 1200 रुपये रिक्षावाले घेतात, आणि रस्त्यावर जे पार्किंग वाले असतात ते पण 1200-1500 रुपये घेतात. तर स्थानिक जनता मला सांगा कुठं लावतील? स्थानिक जनता हिथं लावतील, पण यांना लावायलाच देत नाही. माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेला लावायलाच देत नाही. हे फिर से नाम बोलो, कोणचा कंपनी? कैरम. कॅरम. कॅरम कंपनीला ही पूर्ण प्लॉट भाड्यावर दिलाय. अधिकारियों को मालूम है आपने भाड़े भी दिया है वो बीएमसी के? मालूम है ना सर, वो सेट को मालूम रहेगा. मैं क्या बोलता है? मैं काम करता अरे हूँ. मैं क्या बोलता, अधिकारी को मालूम है कि वो नहीं? सेट को मालूम रहेगा ना सर जी, मैं तो काम करता अरे हूँ. तुम काम करता तो तुम्हारा जवाबदारी है. इधर कभी कुछ होएगा तो तुम्हारे पे भी उतना ही चार्ज लगेगा. जवाबदारी अपना काम देखने का काम क्या है. देखने का है आपका काम? जो आता है पार्किंग का उससे पैसा लेने का. तो इन लोग से, इनका गाड़ी आता है तो इनसे कौन लेता है? कंपनी लेती है, सेट लेता है. तो तुम क्यों नहीं लेता है? वो सेट का काम है ना, मैं सेट के पास काम करता तो हूँ. बाकी लोग, बाकी गाड़ी का तुम क्यों लेता है? बाकी गाड़ी तो इंडिव्हिज्युअल गाड़ी है. इंडिव्हिज्युअल है. ठीक है ना. चला. शेतकरी बघून घ्या ना, शेतकरीची काय अवस्था. लाईट नाही, काय नाही. हे बघा बापरे, लोकांना बाथरूम नाही, एवढी वास आहे. लोकांना बाथरूम नाही ना. फायर एक्शन चालू नाही. हे फायर ऍक्शन चालू आहे क्या? हा वाटत तर नाही. चालू आहे. ठीक आहे असेल तर एकदा चेक करून घे ना चालू आहे की नाही त्याच्यात, तुमच्या याच्यात. या
मस्तपैकी सगळ्या कारवाल्यांना जागा देऊन टाकली आहे. केरम, किया केरेन्स म्हणजे किया, टाटा या लोकांना फिक्स पार्किंग आहे. मग स्थानिक जनता माझी रस्त्यावर नाही लावणार तर कुठे लावणार मला सांगा ना. कितना गाडी का कॅपॅसिटी आहे इधर? 1200 गाड्याची कॅपॅसिटी आहे. किती? 1200. आता हे बघा, हे काय परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता गाड्यांची, रस्त्याची. सॉरी, ये भी उनका, ये किसका गाड़ी है? ये हाँ, ये भी कैरम का ही है. ये टेम्पो कितने दिन से नहीं है? ये टेम्पो है, इसका पैसा आता है 4 महीने। मैं क्या बोलता है, कितना? 4 महीने से खड़ा है। 4 महीने से खड़ा. इसका भाड़ा आता है आपको? वेरी गुड. इधर आ. तेरे को मैंने पूछा ऊपर पार्किंग है कि नहीं है, पूछा ना मैं तेरे को. हाँ सर, तू क्या बोला मेरे को? पार्किंग बोले बोला सर मैं। ऊपर इतना जगह है. अरे सर वो हाँ? गाड़ी आता है, कौन सा गाड़ी आता है? फोर व्हीलर आता है। फिक्स को देता है क्या तुम लोग? हाँ, ये क्या किया को देने के लिए क्या? ये क्या टाटा वाले के लिए क्या ये पार्किंग? ये क्या कैरम वाले के लिए क्या? हाँ, और मेरे को बोलता ऊपर पार्किंग नहीं है, फुल है. म्हणजे हम जाने का ही नहीं ऊपर. कितना गाड़ी है दिखा मेरे को जरा इधर. आज कितना गाड़ी है तेरे पास? तुम्ही रिक्षा लावता या इथे? काय त्रास होत नाही ना तुम्हाला लोकांना? नहीं, तरस का एक मिनट। बाथरूम आहे इथे? बाथरूम है इतना। चांगले आहेत? नहीं, हफ्ते एक बार साफ होते हैं। हप्त्यातून एकदा. मी तर बघितलं तर मला वाटतं 1 वर्षापासून साफ झाले नाही. हफ्ते एक बार साफ होते हैं। ठीक आहे, ते पण बघू आपण. कदाचित ते साफ असेल. हा, कितना गाड़ी है आज? ये सर ऑटो का एंट्री है। हा, ऑटो का है ये ऑटो का एंट्री है. ये क्या 50 है? ये ऑटो का है। ऑटो का है। इनका पावती किधर है? पावती जो ये करता है उन लोग को पावती देते हैं। क्या ये करता है मतलब? पहले तो जो गाड़ी खड़ा करते हैं ना, सुबह आएगा तो पावती जमा करके फिर गाड़ी लेके जाता है। नहीं, उनको पावती दिया है वो इसके अंदर रहेगा ना ये गाड़ियों को. हाँ इसमें रहता है ना सर, इसका भी पावती देते हैं, पावती निकाल के देते हैं। और अभी ये गाड़ी नंबर का पावती किधर है दिखा मेरे को. तुमच्याकडे पावती का? दादा तुमच्याकडे पावती? महीने तो पास है। ये गाड़ी ये रोज वाला है ना, हाँ ये डेली वाला है। तो इसका नंबर दिखा इसके अंदर पावती में. वो पावती पावती आएगा। अरे डुप्लीकेट रहता है ना मशीन में, उसका पावती का नंबर उसमें डालेंगे तो निकलेगा। तो डालो ना नंबर. वो पावती लेके आएगा तब उसका तू नंबर पावती नंबर नहीं लिखता इसमें? उसमें क्यों नहीं लिखता है? गाड़ी नंबर लिखते हैं। लिखने का ना पावती नंबर भी. कोई आएगा तुमको पूछने तो कैसा मालूम पड़ेगा ये चालू है का बंद है? बघ जरा, बंद है सर, चालू। कर चालू इसको जरा. बंद है। कितना पावती आज सुबह से निकाला दिखा मेरे को इसमें. ये तो रहेगा ना। कितना पावती निकाला? नहीं रहते हैं। मैं क्या बोलता है, सुबह से कितना पावती निकाला? ऐसा नहीं है कि सर ये मैचिंग में जो भी आता है ना उनको मैं क्या बोल रहा है, सुबह से हम कितना पावती निकाला इसमें रहेगा ना. कितना पावती निकला है? कितना निकला है? सर 12 बजे का पहले का भी है। हाँ? हम लोग का ड्यूटी मेरा 9 बजे खत्म हो जाता है। अरे 9 ठीक। बजे के बाद आता है, 12 बजे के बाद अलग दिन आता है। 12 बजे के बाद अरे बिल आता कितना झूठ बोलेंगे रे, है। नहीं सर इसमें कितना झूठ बोलेंगे तुम लोग. सर इसमें हाँ? झूठ बोलने की क्या बात है सर? तो झूठी बोल रहे हैं ना. कितना पावती है ये कितना है? सर जी जो डेली आके लगाता है वो कोई पावती लेके अरे नहीं जाता है, ये वो तो पावती- डेली वाला है ना. ये तो वो डेली- वो कैसे- सुनो, ये तो आज वाले है ना. आज वाले, वो तो डेली- इनका कितना पावती है, मैं ये वो डेट कौन डेली- सा है? वो सुनो मेरी डेली बात, आता ये है, छोड़ दो. 50 रुपए दे के जाता है, पावती नहीं लेके जाता है। आता अरे ऐसा कौन पावती नहीं लेगा? तुम कैसा रिकॉर्ड रखते है फिर? बस गाड़ी नंबर लिख के तुम अरे गाड़ी नंबर से तुम रिकॉर्ड कैसा रखता है? गाड़ी नंबर से रिकॉर्ड रखते हैं ना सर. अभी जैसे- अरे गाड़ी नंबर से कैसा रिकॉर्ड रख? तुम ये पैसा महानगर पालिका को बताएंगे ना हमको, हमने इतना गाड़ी किया नहीं किया, बताना पड़ता है कि नहीं? मेरे को हाँ कि ना बोलो. महानगर पालिका को बताना थोड़ी पड़ता है। तुमको नहीं बताने का कि आज हमने क्या, कितना गाड़ी आया, कौन सा गाड़ी नंबर आया? महानगर पालिका टेंडर देता है, कॉन्ट्रैक्ट देता है। समझ गया मैं. कल हम कोई, कॉन्ट्रैक्टर को सुनो बताएंगे। मेरी बात, कल कोई इधर आके फालतू गाड़ी लगा के गया, कोई एक आके गाड़ी लगाया, उसके अंदर कुछ ड्रग्स रख के गया कुछ उसमें. सुन मेरी तो बात. गाड़ी जब इधर से अरे जाएगा मैं तब क्या, लगाएगा अरे ना। फालतू गाड़ी तुम्हारे पास डेटा ही नहीं है किसका, तुम क्या डेटा रखेगा? डेटा ही नहीं है तुम्हारे पास. गाड़ी अरे से- इससे क्या होता है? ये तो क्या, ये ब्लैक का धंधा जो करते हैं ना, मैं भी व्यापारी है, ये ब्लैक का धंधा करता है, वो ये गाड़ी है.
और ये जो लीगल धंधा करते हैं जो दिखाने के लिए वो ये सब हमको मालूम है। अगर इसमें चल रिपोर्ट रहेगा, गाड़ी नंबर रहेगा, तो सब मालूम है, आ जाओ आ जाओ। ये क्या है ये? वो अच्छा रहेगा, वो लोग बाजूला बैठे ना, ते स्वच्छ. ये लोग खुद यूज करते रहेंगे वो. आता इथलं सब चीज ते बाथरूम दाखव जरा. वॉशरूम नाही दाखव ना, म्हणजे हे बसतात तरी कशी अवस्था आहे, चांगली काय आहे, चांगली आहे ते त्यांचा चेहरा दाखवू नको. चार्जर पण लावलाय का? अपने आधे रिक्शा वाले लोग रास्ते पे लगाते और उनको फाइन पड़ता है. हाँ वो तो हाँ? सब पड़ता है। इधर सब फिक्स पार्किंग दिए है. वही ये क्या फिक्स पार्किंग वालों के लिए क्या ये? नहीं, फिक्स पार्किंग वाला फिर खुद का पैसा कमाने के लिए ये किसने लगाया है? हाँ, कौन सा कंपनी ने लगाया? इसका पैसा किसको जाता है? महानगर पालिका को नहीं जाता है. महानगर पालिका कॉन्ट्रैक्ट। अरे मैं क्या बोलता है, पूछ रहा हूँ, उसका जवाब दे, गरम मत हो. तो बता रहा हूँ, तुमने महानगर पालिका को बताया हमने ये इधर लगाया करके? महानगर को कंपनी को मालूम रहेगा सर। अरे तो मैं तुमको पूछ रहा हूँ, बोलो नहीं मालूम है मेरे को. तुम्हारा मालिक किधर है? मालिक अंधेरी में रहता अंधेरी में रहता है. अंधेरी मध्ये मालक राहतो याचा. कधी येतो इथे? है। वो कभी कभी आते हैं तो नहीं आते। कभी. तो तुम्ही है ना जवाबदार, इसका मतलब तो तुम्हारे को जानकारी होना चाहिए ना पूरा. अगर वो नहीं आता है तो जो लगा है कंपनी का, तो फिर? कंपनी के अपने को काम देखने का जानकारी। अरे हाँ ठीक है ठीक है. आणि भाई जनरेटर लोकांना दिल्या ना, जनरेटर वाले हे गाडी नंबर घे आणि हे जनरेटर वाल्यांना इनको क्या फिक्स दिया है? ये फिक्स है. नहीं, फिक्स नहीं, आते हैं जाते हैं, निकलता रहता है, जाता रहता है। तो बोला ट्रक को नहीं है तो हाँ, ये क्या है? ट्रक के जितना बड़ा है. तू बोलता ट्रक को परमिशन नहीं है. हाँ, ये क्या है? ये ट्रक के जितना बड़ा है. रखने टेम्पो लगता है सर। अरे ये ट्रक के जितना बड़ा है. ट्रक ही जो तू बोलता पार्किंग नहीं है इधर. चलिए नीचे क्या है? बोलो त्याला, कुठे गेला तो? बोलो त्याला. नीचे गटर का प्रॉब्लम. नीचे क्या है? वो जो टाटा वाले को दिया वो नीचे. हाँ, नीचे है। हे बघा, एक टँकर हे मोठे मोठे टँकर. सरळ दाखव. हे बघा, एवढी मोठी पार्किंग आहे, परंतु स्थानिक जनतेला लावण्यासाठी नाहीये. चट्टी साहब, स्थानीय अरे जनता मी का काय ही है। म्हणतोय, हे जे एवढे किया लावले ते फिक्स मध्ये लावले ना. चट्टी साहब, स्थानीय जनता का ही अरे है। मी काय म्हणतोय, हे असतील, पण ते किया जे लावतोय, टाटा लावतोय, तो केरम लावतोय, ते कोणाची आहे? ये कंपनीची आहे. मग आमच्या लोकांसाठी आहे पार्किंग, ही कंपन्यांसाठी नाहीये. स्थानिक जनतेसाठी आहे. जर 1200 मधनं तुमची 300 गाड्या असतील फक्त, स्थानीय जनता का भी गाड़ी लगा है ना सर। आता दिसतंय ना, मग तुम्ही फिक्स मध्ये का देताय? तिथं अजून माझ्या स्थानिक जनतेची गाडी लागेल ना. स्थानिक जनतेची गाडी येते तर त्याला पार्किंग भेटते ना. बरोबर आहे, बघतो ना मी. तुमच्याकडे येतच नसेल कोण? कोण येतोय तुमच्याकडे? हा, जसं मला सांगितलं फुल आहे, पार्किंग नाही. हे बघा पूर्ण अंधार आहे इथे. आता आमच्या हे मोबाईलची फ्लॅश लाईट चालू आहे. ठीक आहे, अजून आता आपण पुढे जाऊया. ते बघा कसं मस्त त्याला गॅरेज दिलेलं आहे. वा, सर्व्हिस सेंटर चालू केलं ना. ये राजा ये. मस्त काम करताय एकदम. या, शॉल बिल आहे आपल्या गाडीमध्ये. सत्कार केला पाहिजे तुमच्या कंपनीचा. पहिला सरळ चल. कंपनी दिले ठीक आहे. हे बघा, हे सगळ्या कंपन्याला पार्किंग आहे. सगळी पार्किंग कंपन्याला दिलेली आहे. इथं आपण आलोय, हे सर्व्हिस सेंटरला जागा दिलेली आहे. सर्व्हिस सेंटर आहे, मर्सडीज है ना, सगळे आहेत मला वाटतंय. टुरिस्ट कंपनी आहे सिटीला. कोण आहे इथे दादा? कोण आहे इकडचं मेन? कोण आहे? हा, कुठे पाठीमागे? आता मेन कोण आहे इकडचा? इधर आ. कौन चला रही है अभी? तुम क्या करते? गाड़ी धोते ना. इधर आओ. अपन कोण आहे दादा? ओके ठीक आहे. इधर आ.
कोणाचं पार्किंग? आईपीएस ट्रैवल्स है ना, आईपीएस ट्रैवल्स। क्या करता है इधर है? ठीक है, तुमको पार्किंग दी है इधर महानगर पालिका ने, ये वॉशिंग सेंटर बनाने दिया। कुठे गेला तो मालक? ये इधर वॉशिंग सेंटर दिया तुमको इधर, बीएमसी ने दिया, ठीक आहे। महानगरपालिकेने यांना वॉशिंग सेंटर आयबीएस कंपनीला जी पार्किंगसाठी बनवलं आहे त्याच्यात महानगरपालिकेने वॉशिंग सेंटरसाठी जागा दिलेली आहे। हे कोण सांगताय? जे इकडे सांभाळणारे आहेत ते सांगतायत। जे याला माहित नाही त्याच्यामध्ये हे बोलत नाही, ह्याला हे माहित आहे की बीएमसीने दिली आहे, बरोबर आहे। आता आम्ही सगळं पत्रव्यवहार करणार याचं, कारण स्थानिक जनतेला इथे गाड्या लावण्यासाठी नाहीये रस्त्यावर जागा, त्यांना रोज फाईन पडते। किती पडते? रोज फाईन पडते, कारण स्थानिक जनतेला जागा नाही म्हणून आम्हीच रस्त्यावर उतरतो। मग त्या लोकांनी गाड्या लावायची कुठे? ते म्हणतात आम्ही बुमरँग मध्ये केव्हाही गेलो, ते म्हणतात फुल आहे, बुमरँग मध्ये गेलो जागा नाहीये। जागा कशी असणार? या सगळ्यांना दिली एवढी मोठी पार्किंग आहे, त्यांना सर्व्हिस सेंटरसाठी दिली आहे। मग पार्किंग कशी भेटणार माझ्या चांदिवलीच्या जनतेला? सगळे झोपलेले आहेत। हा विषय काय, जर आमच्या सारख्या साध्या कार्यकर्त्याला माहित पडत असेल तर लोकप्रतिनिधींना समजत नसेल का हा विषय? ज्यांना लोकांनी निवडून दिलंय, लोकांनी का निवडून दिलंय? की बाबा आम्हाला चांगले रस्ते भेटले पाहिजे, चांगले फुटपाथ भेटले पाहिजे। रस्ते कसे भेटणार? रस्त्यांवर पार्किंग आहे, आणि ते लोक लावणार कुठे? कारण राज ठाकरे साहेब कधीपासून सांगतायत की लोकांना पार्किंगची जागा करून द्या, सरकारला सांगतायत, पण कोण काम करायला तयार नाही। आता अजून दाखवतोय, हे बघून घेतलं, आयबीएस कुठली कंपनी आहे त्याला पार्किंग दिलेली आहे, या सर्व्हिस सेंटर दिलेली आहे, सॉरी। आणि मला वाटतं ह्याला पण पार्किंग फिक्स आहे। कॅरम ना, कॅरम पण दिली आहे, कॅरम टाटाला पण कॅरम ना, कॅरम कॅरम किया आणि हे कोण आहे? कॅरम हे ह्याला पण फिक्स आहे ना, हे पण फिक्स आहे। ह्याचं काय नाव आहे कंपनीचा? झेप। तुम्ही बघा, हे झेप म्हणून एक कंपनी आहे डिलिव्हरी वाली, त्यांना फिक्स पार्किंग देऊन टाकली आहे। म्हणजे तुम्ही यायचं जायचं असं काहीच नाही, तुमची गाडी फिक्स आहे, स्थानिक जनतेला जागाच नाही भेटणार। काय तुमच्या सगळ्यांची इथं पार्किंग आहे? तुमची गाड्या आहेत? हा, जीप मधून काम करतो. तुम्ही झेप मध्ये काम करताय, फिक्स पार्किंग आहे तुमची इथे, बरोबर ना? हे सगळे झेपचे कामगार आहेत, त्यांना फिक्स पार्किंग आहे इथे। रोज गाड्या काढतात ठेवतात। नियम असा आहे की 1 महिना तुम्ही स्थानिक कुणाला तरी कंपनीला, झेप अशा कंपनीला द्यायचं की नाही, मला हे मी पाठपुरावा करणार आहे। जर कंपन्यांना तुम्ही 4 कंपन्यांना एवढा मोठा पार्किंग फिक्स मध्ये देऊन टाकलं कंपन्यांना, तर माझी स्थानिक जनता गाडी कुठं लावणार चांदिवलीची? खूप मोठा दुर्दैव आहे हा आमच्या चांदिवली विधानसभेसाठी, आणि जनतेनेही थोडं लक्ष द्यावं की तुमच्या बरोबर निवडून आलेले उमेदवार काय करतायत ते। आता आम्ही बोलतोय तर परत सांगतील की निवडून आलेल्या उमेदवारांचं काय? अरे मग आमचं काय? आम्ही कशाला आलो इथे? आम्ही स्थानिक जनतेसाठी आलोय। हे बघा, हे कोण आहे? हे वाव ट्रक, बघा हे सगळे बघा, वाव ट्रक याला पार्किंग देऊन टाकली, हे वाव ट्रकला पार्किंग देऊन टाकले, फिक्स पार्किंग करून टाकली, सगळ्या कंपन्यांना पार्किंग दिली है। ये मालूम है अधिकारी को? आपने पार्किंग फिक्स में दिया, ये अधिकारी को मालूम है? इधर आके बोलो, इधर आके जरा। सर वो कंपनी को मालूम है। अभी हाँ बोल रहे हैं, अभी बोल रहे हैं। मेरे ऊपर जो अधिकारी है उसको मालूम है। ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, राहू द्या, ह्याला काय बोलायचं? हे बिचारा हा कामगार आहे, सोडून द्या हो, ह्यांना बोलून काय फायदा होणार? हे बिचारे पगारदार आहेत, ह्यांना सांगून आपण काय फायदा होणार? टाटा का किधर आहे? टाटा का हे लास्ट आहे, आणि पूर्ण भरलेलं असतं सर, बघा. घे, तूच घे, तूच घे, तूच घे, चल। हे सगळं पूर्ण भरलेलं असतं, पावसाळ्यात पूर्ण ना वॉटर फ्लो होते, गाड्या ठीक है, डुबतात। किसको लगेगा बिगेगा नहीं है, ऐसा सब टूटेला है, इसका पैर नहीं जाएगा अंदर, पैदल कोई आता नहीं, पैदल कोई नहीं आता, गाड़ी पार्क करके कैसे जाता है? बाइक से जाते हैं, नीचे जिसका भी अच्छा। है सबका बाइक से आते जाते हैं। ओके, ठीक है। ये भी BMC को दिया नहीं, अगर बाइक इधर लगा तो बाइक का भी आप भाड़ा देते रहेंगे? हाँ, नहीं, जिसका कार पार्किंग है बाइक लगा के अपना कार लेके जाता है। जिसका बाइक है उसको कार है उसको बाइक पार्किंग फ्री है, ये महानगर पालिका का नियम है। सर नियम नहीं, अभी नीचे आदमी आता है तो अरे अपना मैं क्या बोल रहा है, मैं नियम से चलने वाला आदमी है। हाँ, नियम वो नहीं है, नियम ऐसा है कि आप ऊपर पार्किंग करके तुम गाड़ी अपना लेके जा सकते हो, लेकिन आदमी हे नीचे- पण कर राजदीप, तू ते पण चाल। कुठे आहे गॅरेज? दाखवा ठीक आहे, कोपऱ्यात. या।
एवढी मोठी विशाळ पार्किंग आहे. हे टाकायला दिलं. हे काय आहे? हे टाकायचं पार्किंग आहे. हे कुठलं टाटावाल्याचं पार्किंग आहे? हो दादा, तुमचं काय नाव आहे? तुमचं काय नाव आहे? शिवकुमार शिवकुमारजी, हे टाटा का पार्किंग आहे ना? पीछे वो लाइन है. हे पाठीमागे टाटाला पार्किंग दिली आहे. बघू, बघा खड्डा आहे मोठा, जाचेल आतमध्ये. हे काय आहे मला सांगा जरा. हे काय आहे? हाँ? हो शिवकुमारजी, हे काय? गटर आहे. मी वायर का टाकलाय आतमध्ये? हे कसला वायर? मोटर लगानी है इसमें पानी निकालने के लिए. हे पावसात पाणी भरून जातं. बरं. त्यामुळे वॉटरप्रूफ साठी मोटर लावतात. गेला रात्रीचा तर गेला मग. हे बघा, आता मला फोन चालू झालेत, फोन यायचे चालू झालेत. ठीक आहे, बात करूंगा मैं इनसे. रुको जरा 2 मिनिट. हे बघा, हे टाटावाल्याला पार्किंग दिली आहे. फिक्स पार्किंग आहे टाटाला फिक्स पार्किंग दिलेली आहे. एवढा मोठा पार्किंग प्लॉट आहे, पण माझ्या स्थानिक जनतेला पार्किंग करण्यासाठी जागा नाहीये. किती मोठा दुर्दैव आहे. माझ्या चांदिवलीच्या जनतेला पार्किंग करण्यासाठी जागा नाहीये. या आता गॅरेज दाखवतो. हे वरचं दाखव. हे कोण की आहे? हे पीओपी कोणी केलंय? हे बुमरेंगनी केलंय. याची अवस्था बघा. हे महानगरपालिकेची जबाबदारी हे सगळं मिळते. जबाबदारी महानगरपालिकेची. मग बुमरेंगनी का केलं राजा? पहिलं होतं ना बुमरेंग. उनका पाइप का है, पानी का लाइन उनका गया है ना. ओके. उन लोगों ने पुल के कुछ काम किया था तो कोण आहे? प्रकाश यादव कोण आहे? प्रवेश यादव उनका लोन. हा, प्रवेश यादव कोण आहे? प्रवेश यादव कोण कॉन्ट्रॅक्ट. कोण आहे? हाँ वो उनका कॉन्ट्रैक्ट. अच्छा, प्रवेश यादव हे कॉन्ट्रॅक्टर आहे. मला वाटतंय अशी बुमरेंग सारखी पूर्ण मुंबईमध्ये अनेक पार्किंग असतील, परंतु हीच परिस्थिती सगळ्या ठिकाणी असेल. बरोबर आहे, हे नक्की आहे. फक्त चांदिवली विधानसभेमध्ये मला वाटतंय अजून और कितना पार्किंग आहे? हा, साकी विहारला तिकडेही जाऊ आपण. आता विचार करा, एक एवढी मोठी पार्किंग आहे, आम्हाला पण माहित नाही. पण जेव्हा लोक सांगायला लागले की थोडं पुढे ये, नाही तर ते रेंज कमी होईल, तर लोक सांगतात की आम्हाला गाडी लावायला जागाच नाही. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे, पण महानगरपालिका आणि कॉन्ट्रॅक्टर नेहमी सारखा मिळून. हे बघा, हे गॅरेज आहे. दाखवाय नेटवर्क आहे का? आपण एवढा खाली गेलो तर नेटवर्क जाईल, मग ते पण साथ देणार नाही. हे बघा, कोण आहे इधर? हो भाई, गॅरेज वाला कोण आहे इथे? हे बघा, हे गॅरेज आहे. आता यांचं म्हणणं आहे महानगरपालिकेला माहिती आहे गॅरेज, बरोबर ना? मालूम आहे ना? नाही मालूम आहे, कंपनी को मालूम आहे. ठीक आहे, हे दाखवा, हे सगळे गॅरेज दाखवा. ये कौन सा कंपनी का गैरेज है भाई? कौन सा कंपनी का गैरेज है? HK गॅरेज. ह्याचा पुढे ह्या गॅरेजचं नाव आहे HK गॅरेज. 1 नंबर 2 टाटा, नंबर 3 किया, नंबर 4 कॅरन ना, कॅरम कंपनी, त्याला पार्किंग दिली आहे. नंबर 5 कोणता? वाव. अशा 6 ते 7 मोठ्या कंपन्यांना फिक्स पार्किंग देऊन टाकली आहे. म्हणजे त्या लोकांच्या गाड्या रस्त्यावर नाही लागले पाहिजे आणि त्यांना फाईन बसला नाही पाहिजे, म्हणून त्या लोकांनी बुमरेंग मध्ये जे महानगरपालिकेची पार्किंग आहे तिथं फिक्स पार्किंग करून टाकली. या शिवकुमार जी, बरोबर ना? आपको कुछ बोल नहीं सकते, आप पगार लेने वाला आदमी है कि नहीं? तुमको क्या बोलेंगे हम? तुम पगार लेने वाला आदमी, पैसा कमाने वाला. तुम्हारा क्या नाम इसका? प्रवेश यादव. पाठीमागे बघ रे बाबा. और ये मुद्दा भी नहीं आता. आपने नीचे बोला ना ऊपर पार्किंग. हम पार्किंग करने आ रहे थे ना. पार्किंग तुम हमको बोला पार्किंग नाही आहे. एवढी पार्किंग अजून पूर्ण खाली आहे. तुम्ही विचार करा, ह्याचा अर्थ कुठलीही गाडी जर त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोर्ड आहे, पक्षाचा बोर्ड आहे, हे लोक त्यांना पण सांगतात पार्किंग नाहीये. म्हणजे ह्या लोकांची हिंमत किती असेल विचार करा. तुम्हाला हिम्मत का दाद देना पड़ेगा. मस्त डेरिंग है तुम लोग में, सही है. अशा गाड्या रिझर्व करून ठेवतात, म्हणजे त्यांचीच गाडी लागणार. हे पार्किंग फिक्स आहे.
वही कार नहीं, निकाल के ऐसा अपना नहीं। बाइक अरे- आएगा, सब इंडिविजुअल गाड़ी वाले सर। वैसा नहीं, वो इधर तो खाली- गाड़ी इधर लेकर खाली जाता है, टाटा फिर अपना का बाइक लगा बराबर, ठीक है, चलेगा कोई बात नहीं। नहीं नहीं, आप बराबर है, आप जो कर रहे हैं ना, आप और महानगर पालिका मिलके जो कर रहे हैं ना, वो सबसे सही आहे, बरोबर आहे ना. आपल्या चांदिवली विधानसभेच्या जनतेसाठी हे जे करतायत ना, खूप चांगलं आहे. इथं काय गॅरेज आहे? झालं, इकडूनच चालू आपण. हा, इकडून आलो का? ओके. जॅग्वारचं काय तिकडे ते? तिकडे पण आहे वाटतं. नाही, सब सिंगल इंडिविजुअल ते इंडिव्हिज्युअल आहे. विचार करा, जॅग्वार गाडी घेतली आहे, ऐका, मोठ्या गाड्या. असं काहीतरी असेल तिथे आपल्याला जायला पाहिजे. जॅग्वार गाडी घेतली आहे आणि तो इथं पार्किंग करतोय. विचार करून घ्या तुम्ही, जॅग्वार गाडी कोण घेणार? ती गाडी मला वाटते 2 करोडची असेल. ब्रेंटली बेंटली आहे. ब्रेंटली आहे. Range Rover Bentley. वा वा, ते पण गॅरेजेस आहे. हा, ते पण गॅरेजेस आहे. ते पण गॅरेज आहे. हा, गॅरेज आहे. मी बोललो ना, मला वाटलंच. हे बघा, ही गाडी दाखवा पहिली, मर्सिडीज. हे म्हणतायत की हे फिक्स गाडी आहे, रोज येतात जातात. हे बीएमडब्ल्यू, हे बघा, हे दाखवा, हे बीएमडब्ल्यू. हे बघा, हे जॅग्वार, बरोबर, हे जॅग्वार, हे मर्सिडीज, हे बघा, हे रेंज रोवर. हा, हे रेंज रोवर आहे. आणि ही, अहो, हे बघा, ही बेंटली. आता तुम्ही विचार करा, मर्सिडीज हे गॅरेज आहे. हे बघा, ओडी, हा गॅरेज आहे. 100% हा गॅरेज. हे बघा, हे बघा, हा कार वॉशिंग आहे, हा पाईप आहे, बरोबर ना, गॅरेज है ना ये. नहीं सर, कार वॉशिंग है, धोने के लिए लगता है। हाँ, तो वही बोल रहा हूँ ना, अभी तुम मेरे को क्या बोला, इधर कुछ नहीं है. मैं बोला आपका इंडिविजुअल हाँ, सब समझता है, हमको सब समझता है, समझा. तुम जब तुम्हारा जबान चलाता है ना, हमको समझ जाता है कि तुम झूठ बोल रहे है. मैं वही सोचा, बेंटली, बाबा अशी गाडी चांदिवलीमध्ये दिसत नाही बेंटली, आणि बेंटली इथं पार्किंग करतो. आता बघून घ्या बाबा, असं जरा एक फोटो बिटो घे. ए बाबा, घे फोटो जरा बेंटली. या असं सगळ्यांनी घ्या बेंटली बरोबर फोटो जरा. आओ तुम भी आओ. बेंटली, हाँ ऐसा हाथ रखो, ऐसा, ये दिखने दो जरा. हाँ, ये दिखने दो. हे बघा, हे बेंटली इथं लागतात. हे म्हणतात की रोजचे लावून जातात. मला सांगा, बेंटली गाडी घेणाऱ्याकडे पार्किंग नसेल? किती खोटं बोलायचं आणि किती लोकांना त्रास द्यायचं. आम्ही महानगरपालिकेला अश्विनी भेडे मॅडम आणि महापौर रितू तावडे मॅडम, जरा या इथे. हे काय चाललंय ना एलवॉर्ड मध्ये, आता वॉर्ड ऑफिसर तर नवीन आलेत, त्यांना काय एवढं माहित पण नसेल. अनिल जाधव साहेब, त्यांना काय माहित पण नसेल की इथं काय आहे, ते आता आलेत. पण मी अनिल जाधव साहेबांना ही विनंती करतोय की कृपया बुमरँक मध्ये या आणि व्हिजिट मारा. काय परिस्थिती आहे ना आमच्या चांदिवलीच्या जनतेला, हे दाखवा जरा त्यांना. या इधर ट्रैफिक का क्या रोल आता है? ट्रैफिक पुलिस का ट्रैफिक पुलिस बाहर रहती है किधर बाहर रहती है? गेट के पास, होम रन के सामने। नहीं, वो क्यों उधर रहती है? सरल हो, क्यों उधर रहती है? कि चेक करने के लिए रहती है कि क्या रहता है? नहीं, पार्किंग से उसका पुलिस से कुछ लेना नहीं, पुलिस वाले खाली राउंड मारने आते हैं कि कौन बैठा है. पुण्याची अवस्था हे झाली. ते बघून घ्या, हा पिलर बघा थोडा मोठा. हा बघा, हा पूर्ण पिलर आहे. हे बघा, पूर्ण जंग खाल्लेला आहे. याची अवस्था बघा, हे दाखव. हे बघा, इथं पुढे तर तुम्ही बघू शकताय, कधीही पडेल. हा, हे बघा, हे कधीही पडेल. काय परिस्थिती आहे बघा, वरचा दाखव. म्हणजे काय हाल करून ठेवला माझ्या चांदिवली विधानसभेचा. बापरे बाप. फायर का बाटला है कि नहीं? फायर का पूरा लाइन है सर. फायरची लाईन आहे. ये इथे जाऊ दे, त्यांना पाकात ठेवा या लाईव्ह मध्ये. आपले आहेत ते, म्हणजे पोलीस आहेत आपले, म्हणजे नाही तर बोलतील तुमच्या लोकांना तुम्ही काय बोलत नाही. ठीक आहे, एखादा पोलीस आपल्या एरियामध्ये राहत असेल, माडासारख्या, तिथं पार्किंग नाहीये तर लावू शकतो ना इथे. खाली बघा, खाली.
तर कसं आहे, आम्ही जनजागृती करतो. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय जिथं अन्याय होत असेल तिथे उभे राहा. लोकांना कळलं पाहिजे की काय चाललंय. तुम्ही ज्यांना निवडून दिलंय ना त्यांची काय जबाबदारी, हे त्यांची जबाबदारी आहे. महानगरपालिकेमध्ये येतो ना. समजा नगरसेवक आता आलेत, 4 वर्ष नगरसेवक नव्हते. कितना साल से तुम्हारे पास टेंडर है ये? 1 साल से. 1 वर्ष झालं यांच्याकडे टेंडर आहे. इसके पहले किसके पास था? अच्छा, ये तुम्हाला. ठीक आहे. जिथं जनतेचा प्रश्न असेल तिथं चांदीवली मनसे शांत बसणार नाही. जिथं जनतेला त्रास होत असेल, माझी 80 गाड़ी रहेगा तो 1080 गाड़ी और तेरे को मैं दिखाता हूं अभी इधर और 500-700 गाड़ी कैसा लगता है. ठीक है, जैसा मैं गया फिरा घुमाऊ ना अभी 500 गाड़ी लगेगा, 110% लगेगा. नहीं लगेगा सर. ठीक है, नहीं लगेगा. चल पुढे. सरळ सरळ. जय महाराष्ट्र. काय म्हणताय? रोज गाडी इथे लावताय? किती पैसे देताय यांना? 1200 रुपये. व्यवस्थित आहे ना? काय त्रास नाही ना? कुठे राहता तुम्ही? चांदीवाले बरं. काय आहे? कार्ड आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. जय महाराष्ट्र. काय म्हणताय? तुम्ही पार्किंग करता इथे रोज? ठीक आहे. आम्ही हेच चेक करायला आलोय. फिक्स कंपन्यांना दिलंय इथे सगळ्यांना. हा सांगा ना. इथे या, इथे या, सांगा. पुढे साहेब पहिला 1000 रुपये पुढे. डायरेक्ट आता 1200 रुपये देतात. आपल्या मराठी माणसाला 1200च घेत आहे. हा, पहिला 1000 रुपये होता. 1200 कधी झाले? आता 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून. कुठे आहे तो? पाठाय. क्यों डायरेक्ट 1000 का 1200 की? आपल्या माणसाला चालू हुआ था, जब टेंडर नया हुआ था तभी 1200 रुपये देते थे. 1200 मला किती सांगता हे आता दिलंय? आता दिले? आता पण दिले मला. आता यार हे महिनावाला कार्ड आहे ना तुमचा? हे महिनावाला कार्ड आहे म्हणजे पहिले 1000 होते तो अभी डायरेक्ट 1200 200 बढ़ा दिया. पहिलं 900 होतं, नंतर 1000 केलं, परत 1200 केलं. 900 कधी होते? हे घ्यायच्या अगोदर 3 महिने अगोदर 900 होते. म्हणजे हा 1 वर्ष अगोदर आलाय तेव्हा 900 रुपये होते आणि आता डायरेक्ट 300 रुपये वाढवले. 300 नंतर 1000 केले. म्हणजे 1000 वाढवले, 1200 वाढवले, म्हणजे 300 रुपये वाढवले. तुम्ही विचार करा किती पैसे कमवत असतील हे लोक. आणि आपले लोक यांना एकतर पार्किंगची भीती असते की पोलिसांनी फाईन मारली म्हणून हे लोक इथं येतात. बरोबर आहे. इथे यांना 300 रुपये जास्त द्यायचे. काय अर्थ आहे? आपल्या लोकांची तर काळजी घ्या. लोकांनी निवडून दिलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही मतदान केलं ते वाया गेलंय? वाया गेले ना. हा, वाया गेला ना. 2500 हा? 4 व्हीलर पहिले 2500. 4000 आहे. 4 व्हीलर पहिले 2500 होती फिक्स मध्ये, आता 4000 रुपये गेले. बरोबर आहे. प्रत्येक वाढलं साहेब. म्हणजे असं वाटतंय ना की मत वाया गेलंय तुमचा. वाया गेलं. आमचं काय फायदा आहे? काहीच नाही पाहिजे झाला. उलट जबाबदारी आम्हालाच, पैशाची जबाबदारी. म्हणजे ही जास्त परिस्थिती आहे. मला 1 तास जास्त मेहनत करायची पाहिजे. ठीक आहे, होईल. आता सगळे आपण करू, या विषयावर करू आपण. हा, चला, धन्यवाद. इथे कुणालाही सांगितलं पार्किंग नाही तर लक्षात ठेव, तू कामगार आहेस, तुला मी जास्त काय बोलणार नाही. तू पगारावर माणूस आहेस. बरोबर आहे? पगार पे है ना कि पार्टनर है? पगार पे है ना. किसी भी गरीब आदमी को त्रास देने का नहीं. पार्किंग इतना है तुम्हारे इधर पे, फिर भी तुम बोलता है पार्किंग नहीं है, क्योंकि वो फिक्स पार्किंग आने वाला है. शुरुआत तुम्हारे से हुआ. मैंने तुमको पूछा, तुम बोला पार्किंग नहीं है ऊपर. अभी भी ऊपर मेरे को लग रहा है 200-300 गाड़ी लगेगा उतना पार्किंग है, फिर भी तुमने झूठ बोला. अभी भी लगेगा. मैं लगा के दिखाता हूँ. 200 गाड़ी लाओ, मैं लगा के दिखाता हूँ.
बहुत गाड़ी भी बाहर गया है ना, वो लोग भी आए। अरे मैं क्या बोलता हूँ, बाहर गया है नहीं गया वो बात की बात है। तुमने मना किया ना, तुमने वो फिक्स वालों को क्यों दिया है गाड़ी? हाँ, एक एक किया के लिए खोला है क्या ये? एक एक टाटा के लिए खोला है? हाँ, एक एक कैरम ना, कैरम तुमचा है क्या? तुम्हारा कैरम है? ये जो है प्राइम पार्किंग, कैरम तो नहीं, कौन सी कंपनी, मतलब गाड़ी का है? इधर आओ. हे आहेत शिवकुमार, हे पगारावर काम करतात, यांची काही चूक नाहीये. आपण यांना बोलून काही फायदा होणार नाहीये, कारण यांना काय माहितच नाही. यांना फक्त दोन गोष्ट माहिती होती की सर्व्हिस सेंटर आणि गॅरेज हे बीएमसी ला माहिती आहे की आम्ही दिलेलं आहे, तेवढंच यांनी खरं सांगितलंय. बरोबर आहे? बीएमसी को तुम गैरेज और सर्विस सेंटर जो है वो मालूम है बीएमसी के अधिकारियों को. तुमने कंपनी को मालूम है। अरे मैं क्या बोलता है, तुमने इसमें बोला है कंपनी को नहीं, अधिकारी को मालूम है. अभी घूमो मत, घूमो नहीं, वो रिकॉर्ड हो रहा है, वो किधर घूमने वाला नहीं है, वो लाइव है. लाइव है तो इसमें आप देखिए। हाँ मैं देखूंगा, ये मैं देखूंगा. इसके लिए मैं कंपनी पहला को क्या मालूम बोला, तुम तुम्हारे सीट के लिए वफादार होना चाहिए क्योंकि तुम उसका पगार लेता है. कंपनी को मालूम है, हमको बीएमसी और हम हमारा क्या है, हम हमारे चांदीवली की जनता के लिए वफादार रहते. ठीक है ना? तुम तुम्हारे सेट के लिए रहो, तुम भी तुम्हारे सेट के लिए रहो. हे बघा, ऑटो रिक्षा 1200 रुपये, मस्त मंदिर बनवलंय, जुता उतरणं मंदिर आहे ना. पाया पडू, हे देवा महानगरपालिका आणि या कंत्राटदाराला सुदबुद्धी दे की जेणेकरून गरिबाचा भला हो, है ना. घेऊन आपण आता ते महानगरपालिकेमधूनच घेऊन आपण. काहीच नाही यांच्याकडे, काय आहे काय यांच्याकडे? ठीक आहे, हे तुमचा फोन, कारण इथं आल्या आल्या फोन चालू झाले, द्या भानुशालींना फोन. पण हे जनतेसाठीचा प्रश्न आहे हो, काय करणार तुमचा फोन घेऊन, है ना. पब्लिक को इधर फैसिलिटी मिलना चाहिए. पब्लिक को सारी फैसिलिटी। मैं क्या बोलता है, वो किया वाले को फिक्स पार्किंग नहीं देने का. अगर वो दिया है तो मैं महानगरपालिका में जाऊंगा. वो टाटा वाले को तुमने दिया, उसके लिए मैं लड़ूंगा. पब्लिक को मना नहीं है, उसने क्यों मना किया? संडे है, आपको बता दो. समजा हो, अभी तो तुम माना दो. आम्ही फक्त इथे आहे संजय, आम्ही फक्त हे लाईव्ह ह्यासाठी केलेली आहे की कधीतरी ट्रॅफिकवाले आमच्या तक्रारांवर स्थानिक लोकांना फाईन मारतात, तेव्हा ते सांगतात की आम्ही गाडी लावायची कुठे, तर त्यांच्यासाठी बूमरँग आहे. स्थानिक जनता सांगते आम्ही बूमरँग मध्ये गेलो तर तिथे आम्हाला पार्किंग भेटत नाही, सगळ्या फिक्स कंपन्यांना दिलेली आहे. कसं चालेल? खूप मोठा भ्रष्टाचार आहे. एलवॉर्ड प्रशासन आणि हा कंत्राटदार या सगळ्यांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे. त्याची उघड पोलखोल लवकरात लवकर माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेला दिसणार, कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आहे की माझ्या महाराष्ट्रातील मुंबईच्या जनतेला त्रास होऊ नये, त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, तुम्हाला जे काही करायचं असेल तुम्ही करा. म्हणून आज आम्ही प्रेमाने इथं आलेलो आहोत. पण यानंतर हे सगळे बंद झालं नाही तर आमची काम करायची पद्धत वेगळी असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्यासोबत स्थानिक सचिव संजय मुळे, महेश मराठे, विशाल मोहिते शाखाध्यक्ष, सुधाकर, गणेश, आम्ही सगळे. आणि हे यांचं पण नाव सांगा, हे मेन आहेत. शिवकुमार पांडे यांची काही चूक नाही, मी परत सांगतोय, पगारदार आहे, यांना सांगून काय होणार आहे. पण याची पूर्ण चौकशी होणार म्हणजे होणार. धन्यवाद. दिलीप, हे दिलीप दास, तुम्ही फेमस होएगा, हे तुम्हाला को धन्यवाद आहे. आणि कितल्या फ्लोअर किती गाड्या लागतात, इंडिकेटर बंद. हे बघा, हा हे सगळे बंद आहे. कुठल्या फ्लोअरवर काय लावतात गाड्या, सगळे बंद आहे. आणि इथं प्याला पाणी पण नाही का? प्याला पाणी आहे का तुम्हाला? बोला. हा किधर है? हाँ, पीने का पानी नहीं है ना, मांगता है कि नहीं पीने का पानी? बाथरूम का हालत. इधर आओ चाचा, इधर आओ, डरो मत, इधर आओ. पैसा देते आपण, डरने का नहीं. 1200 रुपये देते ना. मिलना मांगता है ना. अगर हम पैसा देते तो व्यवस्था चाहिए कि नहीं. वो अभी तुमको एक नया वो सिस्टम, आप सब मेरे को लगता है यूपी वाले, बराबर है, सबको मूर्ख बनाने के लिए वो मराठी सिखाने का क्लास चालू किया है. जाते की नहीं? हाँ? अरे क्या सीखे मराठी, मला सांगा जरा, सांगा मला काय शिकलात मराठी. आपसे क्या बोलूं, आप तो फुलटास मराठी. नाही, मला सांगा. समझ लेते हैं. अरे ये समझने को आपको पहले से आता है, आज से नहीं आ रहा है. खाली क्या होता है, आपको बोलने नहीं आ रहा है, वो भी आप लोग सीखेंगे, मेरे को मालूम है. मैं खुद भी गुजराती है,
मालूम है ठीक है ना, लेकिन मेरा बोलने का मतलब क्या है ना, ये जो आप लोग को फंसा दे। वीडियो ना मैं अक्सर देखता रहता हूँ मोबाइल पे। अरे वाह, धन्यवाद। अच्छा मैं भी एक फॉलोअर हूँ। अरे वाह, थैंक यू थैंक यू थैंक यू। चलो अच्छा, हम अच्छा काम कर रहे हैं, आप तक पोहोच रहे हैं। आपको कहाँ नहीं देखा हूँ। अरे वा, थँक्यू। लेकिन ह्या लोकांना पण सुविधा भेटली पाहिजे ना, या रिक्षा पार्किंग करतात, त्यांना पाणी प्यायचं असेल, समजा कुठं खाली रिक्षा लावली, वर येता येतात त्यांना पाणीच भेटणार नाही तर कसं चालेल? इथं पाणीची सुविधा हे झाली पाहिजे, टॉयलेटची सुविधा झाली पाहिजे, लाईटची सुविधा झाली पाहिजे आणि फ्लोरिंगचं काम झालंच पाहिजे। आता ह्यानंतरचा चांदिवली मनसेचा टार्गेट असेल बूमरँग पार्किंग जनतेसाठी उपलब्ध करून द्यावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला।